यानंतरचा आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क याविषयी माहिती घेणार आहोत। प्रचलित शिक्षण हे त्याच्या मूलभूत उद्दिष्टे आणि गुणवत्तेपासून दूर जात असल्याने अध्ययन प्रक्रिया ही विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या दृष्टीने एक ओझे व ताणतणावाचे उगमस्थान आहे। ही दशा सुधारण्यासाठी एनसीईआरटीच्या कार्यकारी समितीने 2004 व 1992च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात बदल केला आणि तो आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणून ओळखला जाऊ लागला। सदर आराखडा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने 1986 सूचित केलेल्या शिक्षण विचाराचे एक उत्क्रांत रूप आहे। अभ्यासक्रम विकसनाची मार्गदर्शक तत्वे। या आराखड्याने एकूण 5 तत्वे सुचविलेली आहेत। नंबर 1, शालाबाह्य जीवनाशी ज्ञानाचा संबंध लावणे। घोकंपट्टीपेक्षा अध्ययन भिन्न आहे याची जाणीव विद्यार्थ्यास करून देणे। पाठ्यपुस्तका पलीकडील जग वाचावयाचे असते अशी जाणीव करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम समृद्ध करणे। मूल्यमापन पद्धती लवचिक करून तिचा विद्यार्थ्यांच्या वर्ग जीवनाशी मिलाप घडवणे। देशाच्या लोकशाही प्रधान वातावरणाशी अभ्यासक्रमाची नाळ जोडून त्या वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करणे। शिक्षणाची ध्येये ही देखील आदर्श आणि तत्वानुसार वाटचाल करण्यासाठी एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरतात। शिक्षकांमध्ये त्यानुसार दूरदृष्टी निर्माण करण्यासाठी पुढील कृती सुचवल्या आहेत। अंतिम टप्पा गाठण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत यासाठी सद्यस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे। अपेक्षित परिणामांसाठी कृतीची योग्य संगती क्रम लावणे। उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्याय निवडणे। यानंतरचा मुद्दा आहे शालेय स्तरावरील अभ्यासक्रम क्षेत्रे। व्यवसाय, शांती, आरोग्य यासाठी दिले जाणारे शिक्षण हे विशिष्ट अध्यापन विषयांद्वारे दिले जाते। विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्याबरोबरच सदर विषय हे त्याचा व्यक्तिगत, आर्थिक व सामाजिक विकास साधत असतात। त्यामुळे भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांच्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रम बदल खालीलप्रमाणे अपेक्षित आहे। भाषा शिक्षण। भाषा वैविध्य हे भारतीय शिक्षणापुढील आव्हानाचा तसेच नाना संधींचा स्रोत ठरते। बहुभाषा अध्ययन व राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीने त्रिभाषा सूत्रांचा विचार व्हावा असे सदर आराखडा सुचवतो। तसेच मातृभाषा, आदिवासी भाषा यांची योग्य दखल व इंग्रजीवर प्रभुत्व यांचा पुरस्कार त्याने केला आहे। त्या दृष्टीने त्याने पुढील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। बहुभाषिक मुलांचा वर्ग हे भाषा शिक्षणाचे साधन व्हावे। त्यामुळे बौद्धिक विकासाबरोबरच केंद्रस्थानी विचारसरणी, सामाजिक सहिष्णुता हे आपोआप शिकतील। मातृभाषा, राज्यभाषा हे जरुरीनुसार अध्ययनाचे माध्यम व्हावे। घटनेच्या 350 अ कलमानुसार प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या मातृभाषेत व्हावे यासाठी त्याला ती भाषा किमान लिहिता वाचता आली पाहिजे। अहिंदी भाषिक क्षेत्रात हिंदी तर हिंदी भाषिक क्षेत्रात अहिंदी भाषा शिकविली जावी। संस्कृत तसेच विदेशी भाषा शिकवण्याची सोय केली जावी। गोष्ट, काव्य, नाटक हे मिश्र वाङ्मय प्रकार शिकल्यावर विद्यार्थ्यांना त्या प्रकारची लिखित अभिव्यक्ती करण्यास, सर्जनशील होण्यास उत्तेजन द्यावे। सक्तीच्या प्राथमिक शिक्षणात इयत्ता 1 ते इयत्ता 8वी इंग्रजी भाषेच्या मूलभूत ज्ञानावर विद्यार्थी प्रावीण्य मिळवेल असे पहावे। अध्यापक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी तसेच जरुरीनुसार राज्यभाषा हे असावे। गणित शिक्षण। विद्यार्थ्यांमध्ये गणित शिक्षण आपल्याला खालील प्रकारे देता येईल। गणित शिकवताना विद्यार्थ्यांना भयाऐवजी मौज वाटेल अशा कृती त्यांना करून द्याव्यात। सूत्र व गणिताचा यांत्रिक पद्धती यापेक्षा त्यांना गणिताचे महत्त्व शिकू द्या। बोलणे, संप्रेषण, चर्चा, एकत्र काम करणे यासाठी गणित आहे असे त्यांना अनुभवू द्या। त्यांच्या पुढे अर्थपूर्ण समस्या मांडा व त्या त्यांना सोडवू द्या। संबंध, कार्यकारण भाव, सत्यासत्यता पडताळणी याद्वारे त्यांना गणिती अमूर्तता अनुभव द्या।
यासाठी अंकगणित, बीजगणित, भूमिती व त्रिकोणमिती हे गणित जरुरीनुसार शिकवा. प्रत्येक जण गणित शिकवू शकतो याची भावना त्यांच्यात निर्माण करावी. यानंतर विज्ञान शिक्षण. चांगले विज्ञान शिक्षण हे विद्यार्थी विज्ञान व जीवन यांच्याशी सत्यनिष्ठ असते. पुढील निकषांच्या आधारे आपल्याला अभ्यासक्रमाची वैधता पडताळून पाहता येते. नंबर 1, आशय, प्रक्रिया यांचा अपेक्षित कृती या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार व त्यांच्या बुद्धीला पचेल अशा अंमलात आणाव्यात. ही बौद्धात्मक वैधता झाली. वैज्ञानिक आशय अचूक, अर्थपूर्ण, सोपा व स्तरसापेक्ष असावा. आशय वैधता. विद्यार्थ्यांना विज्ञान कसे शिकवायचे ते शिकू द्या. प्रक्रिया वैधता. सामाजिक घटक हे विज्ञान विकसनास कसे कारणीभूत ठरतील याचे भान त्यांना येऊ द्या. ऐतिहासिक वैधता. विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या पर्यावरणाच्या संदर्भात विज्ञान शिकवले गेले पाहिजे. पर्यावरणीय वैधता. प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, सहकार्य व भय, पूर्वग्रहमुक्तता, जीवननिष्ठा, पर्यावरण संरक्षण या जीवन मूल्यांची पडताळणी झाली पाहिजे. नैतिक वैधता. माध्यमिक स्तरावर विज्ञान ही संयुक्त ज्ञानशाखा आहे हे विविध कृतींद्वारे समजू दे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक शास्त्रांचे शिक्षण. समाजाबरोबर सामाजिक शास्त्रे ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व अनुवंशशास्त्र यांच्याशी संबंधित आहेत. नैसर्गिक व भौतिक शास्त्राप्रमाणेच सामाजिक शास्त्रांना वैज्ञानिक शोधनाची आवश्यकता आहे. प्रत्येक शाखांच्या अध्यापन पद्धती भिन्न असल्या तरी आंतरशाखीय समवाय व आंतरशाखीय चिंतन याद्वारे अध्यापन करण्यास प्रोत्साहन द्यावे. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन, निरीक्षण, नाट्यीकरण करण्यास विद्यार्थ्यास उद्युक्त करावे. अभ्यासक्रमात विकासात्मक प्रश्न उपस्थित केलेले असावेत. यात देशी विदेशी घडलेल्या मानवी हक्क विषयक समस्यांचा समावेश असावा. पाणी व पर्यावरण यासारखे समाजासंबंधित आशय समकेंद्री पद्धतीत विकसित करून वयोगटानुसार प्रत्येक स्तराला साजेशी चर्चा करावी. सामाजिक शास्त्राच्या भिन्न शाखांचे अध्यापन करताना सर्जनशीलता, चिंतनशीलता, नैतिकता यावर चर्चा, सहभाग याद्वारे प्रोत्साहन द्यावे. शालेय वातावरण. समानता, सामाजिक न्याय, वैविध्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या हक्काबद्दल आदर यांची मूल्ये जपणारे शालेय वातावरण हवे. असे वातावरण असले की वर्गातील अध्ययन वातावरण लोकशाही प्रधान, स्वातंत्र्यप्रिय व तणावमुक्त असेल. शिकवलेला आशय विद्यार्थ्यांच्या सहज पचनी पडेल. मुलांचे हक्क. भारताने बालहक्क विषयक करार कन्झर्वेशन ऑन द राईट्स ऑफ चाइल्ड RC केला आहे. त्यानुसार मुलांना व पालकांना जर त्यांचे इतर हक्क मिळायचे असतील तर पुढील 3 तत्वे ही प्राथमिक हक्क म्हणून आपण मान्य केली पाहिजेत. नंबर 1, सहभागाचा हक्क, राईट टू पार्टिसिपेशन. संघटन हक्क, राईट टू ऑर्गनायझेशन ऑर असोसिएशन. माहिती विषयक हक्क, राईट टू इन्फॉर्मेशन. बाल हक्क संरक्षण, सेवा, कार्यक्रमाची उपलब्धता याबरोबरच सदर करारानुसार या सेवांची गुणवत्ता व स्वरूप ठरविण्याचा हक्क देखील बालकाला बहाल केला आहे. याद्वारे मुलांचे हित साधण्याचा हेतू आहे. निर्णय प्रक्रियेत सहभाग, कार्यक्रमाचे आयोजन, मतस्वातंत्र्य, सामूहिक निर्णयाद्वारे समस्येची उकल करणे हे सहभागाच्या हक्काचे मूर्त पैलू आहेत. समावेशनाचे धोरण. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेशनाचे धोरण पुढील प्रमाणे राबवण्याची गरज आहे. केवळ शाळेतच नव्हे तर शाळेबाहेर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील असे पाहिले पाहिजे. आपल्या अनुभवांची सहाध्यायी व शिक्षकांबरोबर त्यांना देवघेव करता आली पाहिजे. समावेशनामुळे विशेष शिक्षणाऐवजी विशेष गरजा असलेल्यांचे शिक्षण ही संकल्पना पुढे आली. बौद्धिक व कारक कौशल्ये व्यक्त करण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांची कसलीही अक्षमता ही सामाजिक जबाबदारी मानून त्यांना शाळेत व इतर मुलांसारखेच वागवले पाहिजे. त्यांचे अपयश म्हणजे शाळेचे अपयश मानल्यास विद्यार्थी व शाळा दोघेही आपली प्रगती करू शकतील. विद्यार्थ्यांचे हक्क जाणून त्यांच्या चुकांवर व कमतरतांवर मात करायला त्यांना शिकवा. बंधनापेक्षा
सोयी पुरवा, परिस्थितीशी समाजाशी त्यांना समायोजन करू द्या. सहभागी अध्ययन हे प्रत्येक विद्यार्थ्याला फायदेशीर ठरते. मुलांच्या दोषावर बोट ठेवण्यापेक्षा त्यांची बलस्थाने अधिक पुष्ट कशी होतील हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. सहभागी व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीची सवय लावल्यास त्यांच्यामध्ये इष्ट अभ्यास सवयी, अभिरुची व अभिवृत्ती विकसित होतील. शिस्तीचे नियम तयार करण्यास त्यांचा विचार घेतल्यास त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. दोन विद्यार्थ्यांमधील या विद्यार्थी शिक्षकांमधील समस्या निवारणासाठी उकल शोधण्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. शाळेव्यतिरिक्त घर म्हणजे घरातील पालक, समाज हे देखील अध्ययन अनुभवांचे स्रोत असतात. तर पालक व समाज यांना व्यवस्थापनात सहभागी का करून घेऊ नये? इच्छुक असलेल्या ज्ञानी पालकांना शिक्षकांच्या गैरहजेरीत रिकामे तास व शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या मुलांचे विशेष वर्ग घेऊ द्यावेत. शिक्षणामध्ये रस असलेल्या नामांकित डॉक्टर, वकील, इंजिनियर यांना शालेय समितीवर नेमावे व त्यांच्या वेगळ्या विचारांचा, अनुभवांचा उपयोग शालेय प्रगतीसाठी करून घ्यावा. शाळेतील व शाळाबाहेरील ग्रंथालयातील पुस्तके वाचून आलेले अनुभव तसेच प्रयोगशाळेत, भाषा मंडळात व विज्ञान मंडळात भाग घेतल्यामुळे आलेले अनुभव हे रिकाम्या तासाला वर्गात सांगू देणे. भित्तीपत्रकावर प्रसिद्ध करणे. ग्रंथालय वाचनाचा स्वतंत्र तास ठेवणे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी वाटेल. शाळेत संघर्ष व विसंवादाऐवजी सुसंवाद व सहकार्याचे वातावरण निर्माण होईल. प्रणाली विषयक सुधारणा, सिस्टीम रिफॉर्म्स. नियोजनाला अपेक्षित असलेला बदल हा लगेच होतो असे नाही. त्यासाठी शिक्षण प्रणालीच्या भिन्न बाबींमध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो. त्याप्रमाणे 2005च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने अभ्यासक्रम नियोजित करताना प्रशासन, शिक्षण प्रशिक्षण, शिक्षण प्रक्रिया, मूल्यमापन पद्धती, विद्यार्थी समस्या आदी बाबींचा सांगोपांग विचार पुढील प्रमाणे केला आहे. प्रशासकीय सुधारणा. सर्व मुलांनी शाळेत प्रवेश घेऊन ती 10वी पर्यंत शिकावीत यासाठी शाळेने पुढाकार घ्यावा. शाळा बालक केंद्री व्हाव्यात. शिक्षकांवर विश्वास दाखवून त्यांना स्वायत्तता द्यावी. व्यावसायिक उन्नतीची संधी द्यावी. उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वाढ व्हावी. प्रशासकीय मार्गदर्शक तत्वे निश्चित करून स्थानिक प्रशासनाला आर्थिक अनुदान मिळेल असे पाहावे. शिक्षणाला व्यावसायिक दृष्टिकोन येईल असे पाहावे. शिक्षण प्रक्रिया विषयक सुधारणा. शिक्षण हे अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रियांनी बनलेलं असल्याने दोन्हीमध्ये पद्धतीविषयक सुधारणा अपेक्षित आहेत. विद्यार्थी स्वतः ज्ञानरचना करू शकतात या जाणीवेने शिक्षकाने त्यांना जरूर ते मार्गदर्शन करावे व त्यांच्या विचारांना वळण लावले पाहिजे. प्रयोग, निरीक्षण, भूमिका पालन, संवाद, संग्रह अशा भिन्न अनुभवांनी योजना करून त्यांना अनुसरून शिक्षण द्यावे. अंदाज करणे, चर्चा, विमर्शी चिंतन, प्रतिसाद देणे, जुळणी करणे, पृच्छा, अज्ञानाचा शोध अशा मानसिक कृतींना प्रोत्साहन देत शिक्षकाने विद्यार्थ्यांना संकल्पना व कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करावे. वयोगटानुसार विद्यार्थ्यांमध्ये जशी समान वैशिष्ट्ये असतात तसेच व्यक्तिगत भेदानुसार त्यांच्या गरजा देखील भिन्न असतात. हे ध्यानी घेऊन शिक्षकाने त्यांना दिल्या जाणाऱ्या अध्ययन अनुभवात विविधता आणावी. यासाठी स्वयंअध्ययन, छोट्या मोठ्या गटात चर्चा, क्षेत्रकार्य, सहकार्यात्मक अध्ययन, माहिती संकलन, कृतीद्वारा अध्ययन, कार्यकेंद्र शिक्षण याद्वारे अनुभव आयोजित करावेत. समानता, लोकशाही, स्वातंत्र्य व अनेकविधता या शिक्षण ध्येयांचे प्रतिबिंब पाठ्यपुस्तकाच्या उपलब्धतेत व त्यानुसार होणाऱ्या अध्यापनात दिसले पाहिजे. वर्ग, ताण, जात, लिंग, भाषा, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी या बाबींचा परिणाम विद्यार्थ्याची स्वयं प्रतिमा, त्याच्या सहाध्यायी संबंध त्याचा शिक्षकांवर होणार नाही असे शिक्षकाने पाहावे. ज्ञानरचना शाळेत व शाळेबाहेरही होते हे ध्यानी घेऊन पालक व समाज, परिसरातील व्यक्ती यांच्या शैक्षणिक व्यावसायिक अनुभवांना लाभ कसा देता येईल हे पाहणं अपेक्षित आहे. मूल्यमापन विषयक सुधारणा. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या संपादनाचे, तो काय शिकला याचे मूल्यमापन होत असे, पण शिक्षकाने केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन, त्याने दिलेल्या अध्ययन अनुभवांचे मूल्यमापन झाले पाहिजे. यासाठी
विविध अध्ययन कृतींचे निरीक्षण करून गुणात्मक मूल्यमापन झाले पाहिजे. ते सातत्यपूर्ण व सर्वंकष झाल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यास मदत होईल. आपण काय व किती बरोबर केले याचे विद्यार्थी स्वतः अचूक मापन करू शकतात. वैयक्तिक व सामूहिक स्तरावर स्वयंमूल्यमापन कसे करायचे त्यानुसार शिक्षकाला त्यासंबंधी प्रत्याभरण कसे द्यायचे याची यंत्रणा त्यांना समजावून दिल्यास ते शिकायचे कसे हे शिकतील व परिणामी अध्ययन प्रणाली सुधारण्यास मदत होईल. अभ्यासक्रम विषयक सुधारणा. अभ्यासक्रम हा उद्दिष्टे, मूल्ये, क्षमता यांचे प्रतिबिंब असतो. सदर आराखड्याने समता, स्वातंत्र्य, मनाची कृतीची स्वायत्तता, सर्वांप्रती आदर, सांस्कृतिकता, आस्था, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मूल्ये अपेक्षलेली आहेत. ज्ञान, तर्कानुमान, संवेदनशीलता, कौशल्य, सौंदर्यास्वाद आदी क्षमतांचे विकसन करू शकेल असा अभ्यासक्रम बदल गरजेनुसार करावा. आरोग्य शिक्षण हे माध्यमिक स्तरावर अनिवार्य व उच्च माध्यमिक स्तरावर वैकल्पिक असावे हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे व आशय सूचित केलेला असावा. त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करावीत. त्यामध्ये धर्म, लिंग, जात, क्षमता यापैकी कसल्याही भेदाला उत्तेजन मिळणारा आशय केला जाणार नाही, घेतला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे अध्यापक शिक्षण विषयक सुधारणा. जसे अध्यापक शिक्षण असेल तसे शालेय शिक्षण होईल. पूर्वी अध्यापक शिक्षण हे शिक्षक केंद्रित असेल. सदर आराखड्याने हे विद्यार्थी केंद्रित अपेक्षलेले आहे. त्यातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही लवचिक असून त्यात विद्यार्थ्यांची स्वायत्तता व सहभाग मान्य केलेला आहे. ज्ञान हे बदलते व बहुशाखी असल्याने हे अनेकविध पद्धतीने विद्यार्थ्यांना मिळवले पाहिजे. म्हणून स्वयं अध्ययनास व सहकार्यात्मक अध्ययनास महत्व या ठिकाणी दिलेले आहे. धर्म, लिंग, जात, वर्ग, टोळ्या, क्षमता यावर आधारित विषमतेपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यापनातून मार्गदर्शन करावे. भिन्न अनुसूचित जाती जमातीच्या संस्कृतींचा इतिहास विद्यार्थी शिक्षकास अभ्यासण्यास द्यावा. अशा जमातीमधील विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षक बनविण्याची संधी द्यावी. अध्यापक शिक्षणास प्रवृत्त करावे. स्वावलंबी, सहभागात्मक व संशोधन वृत्ती असणाऱ्या महिला शिक्षिका तयार होतील असा अध्यापक शिक्षण कार्यक्रम असावा. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसह साऱ्यांसाठी समावेशक शिक्षण देण्यास सक्षम होईल असा अध्यापक शिक्षक कार्यक्रम असावा. त्यामध्ये बहुइंद्रिय शिक्षणाचा समावेश असावा. आरोग्य शिक्षण अनिवार्य असावे. त्यात योग व शारीरिक शिक्षणाचा समावेश असावा. आणि या सगळ्या गोष्टी या 2005च्या अभ्यासक्रम आराखड्यात सुचविलेल्या आहेत आणि म्हणूनच याचा विचार ज्ञान आणि शिक्षण, ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण पाहणार आहोत राज्य अभ्यासक्रम विषयक धोरण 2010. या राज्यस्तरीय अभ्यासक्रम आराखडा 2010ची शैक्षणिक ध्येय आहेत. शालेय अभ्यासक्रमामुळे सक्षम, सुजाण आणि सर्जनशील नागरिक निर्माण होण्यासाठी पुढील ध्येय निश्चित करण्यात आलेली आहेत. नंबर 1, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे आणि मूल्ये स्वतःच्या वर्तनात बाणवणे. 2, नवीन ज्ञानांचे स्वागत करून त्याचे व्यवस्थापन करण्याची क्षमता निर्माण करणे. 3, जागतिक समायोजनासाठी देश करीत असलेल्या प्रयत्नांची जाण निर्माण करणे. त्या संदर्भात योग्य ती संवेदनशीलता आणि कौशल्य निर्माण करणे. 4, आपल्या राष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचा अभिमान विकसित करणे. तो करत असताना नव्या युगातील वास्तव्य समजून घेण्याची क्षमता आणि कौशल्य निर्माण करणे. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आणि उत्तरदायित्व पार पाडण्याची वृत्ती व क्षमता निर्माण करणे. आपले निरंतर विकसनशील व्यक्तिमत्व सर्जनशील ठेवण्याची क्षमता विकसित करणे. शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे 1ली ते 12वी पर्यंत. नंबर 1, 21व्या शतकातील विद्यार्थी व नागरिक या भूमिका पार पाडण्यासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे. नंबर 2, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्याचे अभ्यासक्रम विषयक धोरण 2010 मध्ये
पहिली ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब विकासावरती भर देण्यात आलेला आहे. नंबर 2, ज्ञानयुगातील माहितीचे स्रोत शोधणे, मिळालेल्या माहितीचे व्यवस्थापन करणे आणि सतत शिकत राहणे यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांचा विकास करणे. नंबर 3, राज्य, राष्ट्र आणि जग या स्तरावर निर्माण होणाऱ्या संघर्षाची कारणे समजून घेण्याची तसेच सामंजस्याने हे प्रश्न सोडविण्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती निर्माण करणे. 4, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे आणि मूल्ये समजून घेण्यास तसेच वर्तमानात बिंबवण्यास मदत करणे. 5, व्यक्तिगत जीवनात तसेच घर, शाळा येथे निर्माण होणारे मतभेद या संघर्ष सामंजस्याने सोडविण्याची वृत्ती निर्माण करणे. पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावरील उपाय करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक त्या सवयींचा विकास करणे. 8, कलांचा आस्वाद घेण्याची क्षमता आणि सौंदर्य दृष्टी विकसित करणे. भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक आत्मीयता बाळगून अन्य देशातील सांस्कृतिक वारशांचे स्वागत करण्याची वृत्ती निर्माण करणे. तणावविरहित जीवन जगण्यासाठी योग्य त्या वृत्ती व क्षमता विकसित करणे. शालेय शिक्षणाची ध्येये साध्य करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे. नंबर 1, प्राथमिक स्तरावर मातृभाषा आणि इंग्रजी यांच्या अध्ययनातून श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन ही मूलभूत कौशल्य विकसित करणे. नंबर 2, उच्च प्राथमिक स्तरावर मातृभाषेच्या मूलभूत भाषिक कौशल्यांचा अधिक विकास करणे तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील मूलभूत कौशल्यांचे दृढीकरण करणे. निरीक्षण, तुलना, वर्गीकरण, प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे व त्याचे निवेदन करणे यासाठी मूलभूत वैज्ञानिक कौशल्य निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान विषयक कौशल्य निर्माण करणे. नंबर 5, भारतीय सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक व सांस्कृतिक विविधता याची ओळख करून देणे. सामाजिक हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्या बरोबरच सहकार्य आणि सहिष्णुता याची जाणीव निर्माण करणे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी अंगी बाणवण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांची जोपासना करणे. विद्यार्थ्यांच्या शरीर संपदेचा विकास करणे तसेच शारीरिक आरोग्य विषयक चांगल्या सवयी लावणे. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे. व्यवसायाभिमुखता निर्माण करणे. विविध जीवन कौशल्य विकसित करणे. प्रादेशिकता, अंधश्रद्धा, लोकसंख्या वाढ, प्रदूषण, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांची जाणीव करून देणे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे. नंबर 1, निरीक्षण करणे, साधर्म्य शोधणे, उपपत्ती मांडणे अनुमानाद्वारे सिद्धांताची उकल करणे, सत्य असत्यता पडताळणे इत्यादी क्षमता विकसित करणे. माहिती व संप्रेषण माहिती तंत्रज्ञान विषयक कौशल्य विकसित करणे. स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक जीवन विषयक कौशल्य विकसित करणे. पर्यावरण संवर्धन व संरक्षणाबाबत कृतिशील बनविणे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, न्याय, बंधुता तसेच बहुविधतेचा आदर करण्यास प्रवृत्त करणे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व मानसिक ऊर्जेचे संवर्धन होऊन स्वतंत्र विचार करण्याची व सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे. भूतकाळाच्या जाणीवेतून वर्तमान काळाचे भान निर्माण करणे, त्याद्वारे भविष्य काळाचा वेध घेण्याची क्षमता निर्माण करणे. राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख करून देणे. भारतीय संस्कृतीच्या बलस्थानांची ओळख करून देणे. जागतिकीकरण, सामाजिकीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण यांचा मेळ घालून परस्परावलंबनाची जाणीव निर्माण करणे. सार्वजनिक मालमत्ता व सांस्कृतिक वारसा रक्षणाची जाणीव निर्माण करणे. समाजातील दुर्बल घटकांच्या आणि महिलांच्या सबलीकरणाच्या आवश्यकतेची जाणीव निर्माण करणे. विविधतेतून एकता, सर्व धर्म समभाव, सामाजिक सुसंवाद आणि समता इत्यादी मूल्ये अंगी बाणविण्यास मदत करणे.
नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास करून ती सामंजस्याने सामायिकरित्या वापरण्याबाबत जागृती निर्माण करणे. यानंतरचा मुद्दा आहे मानवी हक्कासाठी शिक्षण. जगातील अनेक राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय आचारसंहितेच्या हक्क आणि कर्तव्याची सांगड घालून एकमेकांना मदत करणाऱ्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात आले. राज्याच्या आणि सार्वभौमत्वाच्या परिघाच्या अधीन राज्याचे कायदे कानून हक्क आणि कर्तव्यांच्या व्याख्या अनेक राष्ट्रांमध्ये रूढ झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असा हक्क कोणत्याही देशात वास करणाऱ्या जनतेला लाभलेला आहे. मानवी हक्क म्हणजेच मानवाने अथवा माणसाचे स्त्री पुरुषांचे हक्क. असे हक्क प्राणीमात्रांना पक्ष्यांना देखील असू शकतात. ते हक्क भागवण्यासाठी पुढे येत नसले तरी जागृत मानवाकरवी हे हक्क त्यांना देता येतात. अभयारण्य हा त्याचाच एक प्रकार आहे. मानवी हक्क संकल्पना व प्रकार. बोन्साक्वेट यांच्या मते हक्क हे समाजाने मान्य केलेले आणि राज्यांनी अंमलात आणावयाचे असतात. अर्न्स्ट बार्कर यांच्या मते एखादा हक्क अंमलात आणण्यासाठी त्याच्या मागे मोठी ताकद असावी लागते. त्याला कायद्याचा विश्वास प्राप्त झालेला असतो. उदाहरणार्थ बालकामगार कायदा अंमलात आणला गेला. 0 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला. थोडक्यात काय, मानवी हक्कांची काही गुणवैशिष्ट्ये असू शकतात. त्याला कायद्याने सामाजिक मान्यता लाभलेली असते. उच्च दर्जाची जीवनशैली मानवी व्यक्तिमत्वाशिवाय विकसित होऊ शकत नाही. हक्क हे निरपेक्ष असू शकत नाहीत. सामाजिक हितासाठी सापेक्षतेने तयार केलेले हक्क आणि कर्तव्यांची संहिता असते. संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांचे 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. नंबर 1 नागरी आणि राजकीय हक्क आणि नंबर 2 आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्क. नागरी हक्क हे साधारणतः स्वतःचा जीव आणि त्यांच्या सामाजिक जीवनाशी निगडीत असतात. तर राजकीय हक्क हे शासन व्यवस्था चालविण्याच्या कार्यभागामधील सहभागासंबंधीचे हक्क असतात. दुसऱ्या गटातील हक्क हे मानवाच्या जगण्याशी संबंधित आहेत. मानवाला जगण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व कामाचा हक्क, संरक्षणाचा हक्क, भौतिक व बौद्धिक हक्क यांचा समावेश होतो. अर्थात शिक्षणाच्या माध्यमातून मानवी हक्कांची ओळख होणे आवश्यक आहे. 10 डिसेंबर 1948 ला बौद्धिक मानवी हक्काची घोषणा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंब्लीमध्ये करण्यात आली. त्या घोषणापत्रावर 50 राष्ट्रांनी सह्या केल्या व त्यापैकी एक भारत होता. वैश्विक मानवी हक्क. 1948 ला घोषित करण्यात आलेल्या वैश्विक मानवी हक्कामध्ये मानवी जीवन आनंदी व समाधानी होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशा सर्व घटकांचा समावेश केला गेला. सर्व मानव जन्मतः मुक्त असतात व प्रतिष्ठा आणि मानवी हक्कांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मध्ये समानता असते. मानवाच्या मध्ये वंश, रंग, लिंग, भाषा, धर्म, मानवाची राजकीय मते, संपत्ती, जन्म इत्यादी बाबतीत लक्षात घेऊन कसल्याही प्रकारचा दुजाभाव करता येणार नाही. प्रत्येक मानवास जीवनाच्या, स्वातंत्र्याच्या आणि स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार प्राप्त होईल. मानवास गुलाम बनविणारी कोणतीही प्रथा निषिद्ध मानण्यात येईल. कायद्यापुढे सर्व लोक समान असतील. मानवाचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचे उल्लंघन होत असेल तर ते उल्लंघन होऊ नये यासाठीची प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. कोणत्याही मानवास बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात येणार नाही. कोणत्याही मानवाच्या वैयक्तिक कौटुंबिक स्वरूपाच्या प्रायव्हसी बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही. प्रत्येकास आपल्या राज्याच्या परिक्षेत्रामध्ये कोठेही राहण्याचे स्वातंत्र्य असेल. कोणाचीही संपत्ती जबरदस्तीने काढून घेता येणार नाही. आपली मते व्यक्त करण्याचे प्रत्येकास स्वातंत्र्य असेल. भिन्न देशातील 2 व्यक्तींच्या मधील विवाह दोघांच्या इच्छेने होऊ शकेल. शांततामय मार्गाने संघटना असेल. आपल्या देशामध्ये
सहकारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने सहभागी होण्याचे अधिकार असतील. प्रत्येकाच्या देशामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये भीतीयुक्त वातावरणात व स्वतःच्या इच्छेने मतदान करण्याचा अधिकार असेल. समान कामास समान वेतन दिले जाईल. विश्रांतीचा अधिकार मानवाला मिळू शकेल. प्रत्येकाला किमान प्राथमिक शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असेल. शिक्षणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशांतर्गत परस्पर संबंध सुधारणे, एकमेकांना समजून घेणे, मैत्रीमध्ये वाढ करणे, धर्म किंवा वंश अशा घटकांच्या मध्ये सामंजस्य निर्माण करणे यासाठी प्रयत्न केले जातील. अशा स्वरूपाच्या कितीतरी तरतुदी या घोषणापत्रामध्ये केलेल्या आहेत. जागतिक पातळीवरील समाजामध्ये शांतता शोधावयाची असेल तर जागतिक समाजामधील सर्व मानवांनी, संस्थांनी, शासनांनी मानवी हक्काचा आदर केला पाहिजे. राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर या हक्कांना प्राधान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा या घोषणापत्रामध्ये केलेली आहे. 1948 ला जाहीर केलेली मानवी हक्कांचे हे धोरण जागतिक पातळीवरील बहुतांशी राष्ट्रांनी स्वीकारले असून भारत हा त्यापैकी एक आहे. भारताचे संविधान व मानवी हक्क 1948 ला आंतरराष्ट्रीय पातळीवर घोषित करण्यात आलेला मानवी हक्कांचा संदर्भ आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे. तर भारताच्या संविधानामध्ये देण्यात आलेल्या मानवी हक्कांचा संदर्भ हा भारतीय पातळीवरील आहे. भारताचे संविधान म्हणजे मानवी हक्क प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय समाज कटिबद्ध असल्याचे घोषवाक्य येथे आले आहे असे म्हणता येईल. भारताच्या संविधानामध्ये मानवी घटकाच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भ आलेले आहेत. भारताच्या संविधानामध्ये मानवी हक्काच्या संदर्भात करण्यात आलेल्या तरतुदी पुढील प्रमाणे. नंबर 1, संविधानाची उद्देशिका. भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणजेच भारतीय संविधानामध्ये केलेल्या तरतुदीचे प्रतिबिंब होय. भारत हा मानवी हक्कांच्या बद्दल कटिबद्ध असल्याचे ते प्रतिज्ञापत्र आहे असे म्हणता येईल. ही उद्देशिका पुढील प्रमाणे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान समेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. नंबर 2, मूलभूत अधिकार. कुठल्याही पद्धतीचे अडथळे येऊ नयेत याची जबाबदारी मूलभूत अधिकारांच्या मध्ये आहे. मूलभूत अधिकारांच्या पैकी बहुतांशी सर्व अनुच्छेद मानवी हक्कांना प्राधान्य देताना आढळून येतात. नंबर 1, समानतेचा हक्क. यामध्ये 14 कायद्यापुढे समानता, 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी, 17 अस्पृश्यता नष्ट करणे, 18 किताब नष्ट करणे, उदाहरणार्थ सरकार, सरदार, राजे, सरंजाम इत्यादी. नंबर 2, स्वातंत्र्याचा हक्क. अस्पृश्यते, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य इत्यादी संबंधित हक्कांचे संरक्षण. नंबर 1, सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा यासाठी भाषेच्या अभ्यासक्रमात लेखन, वाचन, प्रकटीकरण, भाषण याद्वारे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. नंबर 2, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जगण्याचा हक्क. नंबर 3, अधिसंघ वा संघ बनविण्याचा हक्क. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा हक्क. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा हक्क आणि कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचा हक्क असेल. 20 अपराधाबद्दलचा दोषसिद्धीबाबत संरक्षण. 21
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य रक्षण. 21 अ 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हा हक्क कायदा पारित झालेला असून शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. नंबर 3 शोषणाविरुद्ध हक्क. 23 माणसाचा क्रय विक्रय, अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. नंबर 4 धर्म स्वातंत्र्याचा हक्क. 25 सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था करण्याचे स्वातंत्र्य. 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. 28 विविक्षित शैक्षणिक संस्थान, धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. नंबर 5 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 29 अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण. 30 अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क. 5 विविक्षित कायद्यांची व्यावृत्ती. 31 क संपादांचे संपादन इत्यादी करिता तरतूद करणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती. 31 ख विविक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य करणे. 31 ग विविक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणण्याच्या कायद्याची व्यावृत्ती. 31 घ निरक्षित. नंबर 6 संविधानिक उपाययोजनांचा हक्क. 32 या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय. 33 या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू होतात. त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत 1948 ला घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या मध्ये शांतता आणि मानवी हक्क तसेच शांतता आणि विकास या दोहोंच्या मधील जवळकीचे संबंध स्पष्ट केलेले आहेत. विकास या दोहांच्या मधील आहे. भारताच्या संविधानात वर नमूद केल्याप्रमाणे मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या संदर्भातील आपली कटिबद्धता स्पष्ट केलेली आहे. भारताच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास भारतामध्ये मुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये कित्येक निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या आहेत. त्यामधून भारतीय नागरिकांच्या राजकीय हक्काचे संरक्षण झाले आहे. शिक्षणाच्या संदर्भात विचार करता 86व्या संविधान विशोधनाने 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा मूलभूत अधिकार मान्य केला आहे. तर 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाबाबत आणि त्यांच्या बालपणीच्या संगोपनाबाबत काळजी घेण्याचे निर्देशक तत्वात दिलेले आहेत. भारतीय जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभागी होते व त्यासाठीच्या उपाययोजना संविधानात देण्यात आलेल्या आहेत. धोरणात्मक निर्णय घेत असताना जनतेचा सहभाग वाढावा यासाठी ग्राम पातळीवर निर्माण करण्यात आलेल्या ग्रामसभा निर्माण केल्या आहेत. भारतीय जनमानसातील विषमता नष्ट करण्यासाठी समानतेचे अधिकार प्रस्थापित केलेले आहेत. जातीयता नष्ट करीत असताना विकासाची गती वाढविण्यासाठी आवश्यक असलेला होकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी संविधान कटिबद्ध झालेले आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांचे संरक्षण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणेस संख्यात्मक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. 12 ऑक्टोबर 1993 ला स्थापन करण्यात आलेले हे मंडळ स्वायत्त असून मानवी हक्कांच्या संदर्भातील बाबींवर निर्णय घेण्याचे अधिकार या मंडळाला देण्यात आलेले आहेत. भारतीय न्यायव्यवस्था कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असून पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेशन पद्धती मानवी हक्कांच्या संदर्भातील महत्वाचे योगदान भर म्हणावयास हवी. भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार अबाधित राहावेत ही अपेक्षा संविधानाने व्यक्त केलेली आहे.
परंतु त्यावर अतिक्रमण होत असेल तर त्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आलेली आहे. त्याशिवाय प्रसंग परत्वे अनेक बाबींचा विचार मानवी हस्तकांच्या केला जातो. संविधानामधील तरतुदी व्यापक स्वरूपाच्या असल्या तरी वास्तव आणि तरतुदी यांचा मेळ घालणे बऱ्याच वेळा अवघड होते. मानवी हक्क आणि विकास, मानवी हक्क आणि शांतता, मानवी हक्क आणि समस्या, मानवी हक्काच्या अंमलबजावणीतून निर्माण होणारे बंधुभाव यासाठी योग्य वातावरण निर्मिती व्हायची असेल तर अनेक आव्हानांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानवी हक्क प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येऊ न शकण्यामध्ये ज्या कारणांचा समावेश होतो त्यापैकी काही महत्वाची कारणे पुढील प्रमाणे. नंबर 1 दारिद्र्य, नंबर 2 निरक्षरता, नंबर 3 जातीयता, 4 भ्रष्टाचार, 5 माहिती आणि तंत्रज्ञान, 6 जागतिकीकरण, 7 शिक्षणाचे सार्वत्रिकरण, 8 दहशतवाद. यापैकी शिक्षणाशी संबंधित असलेल्या फक्त निरक्षरता आणि शिक्षणाचे सार्वत्रिकरण याच मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. निरक्षरता, मानवी हक्काच्या अंमलबजावणी पुढील महत्वाचे एक आव्हान म्हणजे निरक्षरता निर्मूलन होय. भारतामध्ये 2001च्या जनगणनेनुसार 65.94% लोक साक्षर आहेत. आकडेवारीमध्ये बोलावयाचे झाल्यास 2001ला 34,06,00,000 लोकसंख्या निरक्षर होते. हे लोक निरक्षर आहेत कारण ते दरिद्री आहेत व ते दरिद्री आहेत म्हणून ते निरक्षर राहिले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये समाजाचा बहुसंख्य भाग वावरताना आढळून येतो. निरक्षरतेमुळे बाह्य जगामध्ये काय चालले आहे याविषयीची जाणीव प्रगल्भ होऊ शकत नाही. समाज जीवनामध्ये प्रभावीपणे सहभागी होता येत नाही. लोकजीवनाचे अविभाज्य भाग बनणे अवघड असते. मानवाच्या मनाची क्षितिजे व्यापक बनविण्यामध्ये शिक्षण महत्वाची भूमिका पार पाडत असते. त्या दृष्टीने निरक्षरता निर्मूलन हा मानवी हक्कांची अंमलबजावणीसाठी महत्वाचा भाग ठरतो. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, मानवी हक्कांना बळकटी प्राप्त होण्यासाठी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचाही कटिबद्ध व्हावे लागते. भारतात 11 कोटी मुले 6 वर्षे वय पूर्ण झालेली आहेत प्राथमिक शाळेत जात नाहीत. शाळेमधील गळतीचे प्रमाण जास्त असून पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या 100 मुलांपैकी फक्त 7 मुले 12वी पर्यंत टिकून राहतात. प्रौढांच्या मध्ये निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे हे स्पष्ट होते. शासनाने सुरू केलेले सर्व शिक्षा अभियान 2020 सालापर्यंत सर्व मुलांची शाळेत नोंद घेण्यास कटिबद्ध होते. 2007 पर्यंत भारताचा साक्षरता दर 75% नेण्यास राष्ट्रीय साक्षरता मिशन कटिबद्ध आहे. हे शक्य व्हावयाचे असेल तर औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेत योग्य तो समन्वय साधला जाणे महत्वाचे आहे. शिक्षण समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देत असते. मानवी हक्क हा नवसमाज निर्मितीचा पाया घटक असल्याने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. थोडक्यात मानवी जीवनामध्ये मानवी हक्क हा अत्यंत महत्वाचा मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. मानवी घटकांचे उल्लंघन होणे ही कोणत्याही समाजास परवडणारी गोष्ट नाही. कारण मानवी हक्कांच्या उल्लंघनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामध्ये जातीय दंगली असतील, अतिरेकी कारवाया असतील, महिला, आदिवासी, दुर्बलांवरील अन्याय असतील, याचा दुष्परिणाम समाज जीवनातील शांतता नाहीशी होण्यावर होतो, समाजाच्या विकासावर होतो. समाज एकसंघ राहावयाचा असेल, प्रगती साध्य करावयाची असेल तर भारताच्या संविधानाचा उद्देश पत्रिकेमध्ये देण्यात आलेली मूल्य व्यवस्था अंमलात आणणे ही मानवी हक्काच्या संरक्षणाची गुरुकिल्ली ठरेल. अर्थात या दिशेने वातावरण निर्माण करणे हे भारतामधील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या आणि घेतलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणारे यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. राष्ट्रीय मनाची बांधणी जेवढी व्यापक, विधायक, सर्वसमावेशक होईल तेवढ्या प्रमाणात मानवी हक्कांचे संरक्षण होईल. भारताचे संविधान भारतीय नागरिकांना त्यांचे अधिकार देण्यास कटिबद्ध आहे. यासाठी शासन आणि नोकरशाही यांच्या योग्य पद्धतीने कटिबद्ध होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने मानवी हक्कांच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम पाऊल म्हणजे मानवी हक्क शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार याकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही शिक्षण प्रवाहांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. शिक्षणामुळे शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या संस्कारक्षम पिढीवर मानवी हक्कांचे संस्कार होतील. त्यातूनच त्यांना भावी आयुष्य जगताना याचे महत्व पटण्यास मदत होईल. सामाजिक गतिमत्वासाठी शिक्षण प्रक्रिया
स्वतः गतिमान आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती, गट, समूह गतिमान बनते. शिक्षणामुळे व्यक्ती समूह सक्षम बनते. यामध्ये गटाचे, समाजाचे सक्षमीकरण होण्यास मदत होते. यामुळे समाज गतिमान बनतो. समाज स्थितीशील असणे अधोगतीचे लक्षण आहे, परंतु समाज जर गतिशील असेल तर ते प्रगतीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे समाज ज्या घटकांनी मिळून बनलेला आहे त्या घटकांना गतिमान ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सूर्यमाला गतिमान आहे, त्यामुळे पृथ्वी ग्रहावरील निसर्ग चक्र सुरळीत चालू आहे. तद्वत समाज गतिमान ठेवण्यासाठी शिक्षणाची प्रक्रिया गतिमान ठेवणं असणं आवश्यक आहे. यासाठी शिक्षण प्रणालीत ज्या घटकांचा समावेश झालेला आहे, उदाहरणार्थ राष्ट्रीय उद्दिष्टे, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, शिक्षक, वेळापत्रक गतिमान असणे आवश्यक आहे. वरील सर्व घटकांमध्ये लवचिकता असणे आवश्यक आहे. हे घटक जेवढे बदलास सामोरे जातील, बदल स्वीकारतील, आत्मसात करतील, तेवढा समाज गतिमान राहील. यासाठी सर्वप्रथम सामाजिक गतिमानतेचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. व्यक्ती किंवा समूह यांची एकत्र एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये जाण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेस सामाजिक गतिमानता असे म्हणतात. ही क्षमता शिक्षणामुळे प्राप्त होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, लहान बालकाची आई ही प्रथम त्याची गुरु असते. त्यामुळे आईकडून बाळाला ज्ञान प्राप्त होते. त्यानंतर बालक कुटुंबातील इतर सदस्यांच्या सहवासात येते. आजी आजोबा त्यांच्या आणि आपोआपच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. नंतर ते शेजाऱ्यांकडे जाऊ लागते. त्याच्या ज्ञानात आपोआप वृद्धी होते. म्हणजे घर सोडून बाह्य जगतातील गोष्टी समजू शकतात. त्यानंतर ते बालमंदिरमध्ये प्रवेशित होते. यामध्ये अक्षर ओळख, अंक ओळख, बडबड गीते यामुळे त्याच्या आकलन क्षमता अधिक विस्तृत होण्यास अनेक बालकांचा एक गट तयार होतो. सदर गट हा समाजाच्या गतिमानतेमध्ये भरच घालत असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सामाजिक गतिमानता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका सामाजिक स्थानाकडून दुसऱ्या सामाजिक स्थानाकडे जाण्याच्या क्रियेला सामाजिक गतिमानता असे म्हणतात. या व्याख्येला अनुसरून पालक, त्याची आई हे पहिलं त्याचं संस्कार केंद्र असतं. नंतर तेच बालक कुटुंबातील घटकांकडे जायला लागतं, म्हणजे आजी आजोबा, भाऊ बहीण, काका काकी, मामा मामी इत्यादी. त्यानंतर या कुटुंबातल्या घटकांबरोबर त्याचा संबंध शेजाऱ्यांच्या बरोबर येतो आणि शेजाऱ्यांच्या बरोबर त्याचा संबंध आला की बाहेरच्या परिसरातली त्याला माहिती होते. अनेक कुटुंबांबरोबर त्याचा संबंध येतो आणि आपोआपच त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. हर्बर्ट हॅन्स सामाजिक गतिमानतेविषयी म्हणतात, व्यक्तीच्या, कुटुंबाच्या किंवा समूहाच्या एका सामाजिक स्थानातून दुसऱ्या सामाजिक स्थानामध्ये जाण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिक गतिमानता होय. ही गतिमानता म्हणजे सामाजिक दर्जा बदलण्याची प्रक्रिया आहे. तर या सामाजिक गतिमानतेचे प्रकार, सामाजिक गतिमानतेचे प्रामुख्याने 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ते पुढील प्रमाणे: नंबर 1, समपातळीवरील गतिमानता, ऊर्ध्वगामी गतिमानता, अधोगामी गतिमानता. समपातळीवरील गतिमानता. समपातळी गतिमानतेमध्ये एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाण्याच्या गतिमानतेला समपातळीवरील गतिमानता असे म्हणतात. एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणे, एकाच शाळेतील एका तुकडीतून त्याच इयत्तेच्या दुसऱ्या तुकडीमध्ये प्रवेश घेणे म्हणजे समपातळीवरील गतिमानता. भूगोल, अर्थशास्त्र विषय एकत्र करणे ही सर्व उदाहरणे समपातळीवरील गतिमानतेची आहेत. यामुळे एका घटकाचा दुसऱ्या घटकावर कोणताच फरक पडत नाही. सर्व घटक एका समान पातळीवर असतात. याच्यासाठी आकृतीच्या सहाय्याने मी आपल्याला सांगितलेलं आहे, ते बोर्डवर तुम्ही बघू शकता की विद्यार्थी एका समान पातळीवर आहे. त्याच वेळेला तो जिल्हा परिषदेच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतो किंवा त्याच शाळेच्या एका तुकडीतून तो दुसऱ्या तुकडीमध्ये जातो. ही समपातळीवरील गतिमानता झाली. नंबर 2, ऊर्ध्वगामी गतिमानता. एखादी व्यक्ती कनिष्ठ स्तराचे सभासदत्व सोडून वरिष्ठ स्तराचे सभासदत्व प्राप्त करते तेव्हा त्या गतिमानतेला ऊर्ध्वगामी गतिमानता असे म्हणतात. एखादी व्यक्ती शिक्षणाच्या मदतीने एका सामाजिक स्तरातून दुसऱ्या सामाजिक स्तरात जाते तेव्हा त्यास ऊर्ध्वगामी गतिमानता असे म्हणतात. उदाहरणार्थ, लष्करातील पदोन्नती. ही पदोन्नती ऊर्ध्वगामी आहे, वरच्या दिशेने वाटचाल करणारी आहे. ऊर्ध्वगामी गतिमानतेचे दुसरे उदाहरण आपल्याला असे सांगता येईल ते म्हणजे महात्मा गांधींनी
दक्षिण आफ्रिकेकडील वकिली सोडून भारताच्या देशसेवेला वाहून घेतले आणि देशाचे पितामह बनले. हा ऊर्ध्वगामी गतिमानतेचा इष्टतम बदल आहे, सकारात्मक बदल आहे. ऊर्ध्वगामी गतिमानतेमध्ये व्यक्तीचा दर्जा वाढतो, त्याला उच्च पद प्राप्त होते. नंबर 3, अधोगामी गतिमत्व. ऊर्ध्वगामी गतिमानतेच्या विरुद्ध गतिमानता आपल्याला अधोगामी गतिमत्वामध्ये बघायला मिळते. हा बदल खालच्या दिशेने होणारा असतो. यामध्ये प्रगती थांबून अप्रगतीकडे, अधोगतीकडे वाटचाल दर्शवली जाते. यामध्ये अस्तरीकरण होते, म्हणजे वरच्या स्तरातून आपण खालच्या स्तरामध्ये जातो. पदामध्ये बदल होतो. अधोगतीकडे नेणारा असा हा बदल आहे. यामध्ये सामाजिक प्रतिष्ठेची अवनती होते. उदाहरणार्थ, राजकीय क्षेत्रात कार्य करताना, मंत्रीपदावर कार्यरत असताना अचानक त्या पदाचा राजीनामा द्यावा लागणे, प्रथम दर्जाचा अधिकारी म्हणून कार्य करीत असताना दुय्यम दर्जाचा अधिकारी बनणे, ही अधोगामी गतिमत्वाची उदाहरणे आहेत. आता या सामाजिक गतिमत्वामध्ये येणारे याची कारणे. नंबर 1, शिक्षण. शिक्षण हे सामाजिक गतिमानतेचे महत्वाचे साधन आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतो. त्याला व्यावसायिक ज्ञान प्राप्त होते. योग्य शिक्षणामुळे माणसाची कार्यक्षमता वाढते. समाजाच्या उच्च श्रेणीत जाण्याची संधी माणसाला शिक्षणामुळे प्राप्त होते. अशा प्रकारे मुक्त समाजाची निर्मिती शिक्षणामुळे होत असते. आणि जेवढा मुक्त समाज तेवढी गतिमानता ही अधिक आपल्याला दिसून येते. नंबर 2, कर्तृत्व. शिक्षणाला कर्तृत्वाची जोड मिळाली तर दुधात साखर पडल्यासारखे होते. अनेकदा खेडेगावातही कर्तृत्वाच्या जोरावर माणसे पुढे येतात. अशा व्यक्तींना समाजात प्रावीण्य प्राप्त होते. कर्तृत्वामुळे मिळालेली प्रतिष्ठा वरच्या दर्जाची असते. नंबर 3, सदस्यत्व. समाजात पंचायत समिती, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यासारख्या विविध संस्था कार्यरत असतात. याशिवाय काही स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था समाजकार्य करीत असतात. या संस्थांचे सभासदत्व व्यक्ती प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि समाज त्या व्यक्तींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. अर्थात समाजातील चांगल्या संस्थांचे सभासदत्व व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वामुळेच लाभत असते. उदाहरणार्थ, रोटरी क्लब, लायन्स क्लब इत्यादी. नंबर 4, सहवास. चांगल्या प्रतिष्ठित उच्च पदे विभूषित करणाऱ्या व्यक्तींच्या, समाजातील नेते, पुढारी लोकांच्या, उद्योगपतींच्या, निवडून आलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहून लोकांना मान मिळतो. हे सामाजिक गतिशीलताचे अस्थायी स्वरूप असते. यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक गतिमानता आणि शिक्षक. शिक्षकाला समाज बांधणीमध्ये महत्वाचे स्थान आहे, म्हणून त्याला सामाजिक अभियंता, सोशल इंजिनियर असे म्हणतात. त्यामुळे सामाजिक गतिमानतेच्या संदर्भात शिक्षकावर फार मोठी जबाबदारी आहे. 1964-66चा कोठारी आयोग म्हणतो, भारताचे भविष्य वर्गखोल्यातून घडविले जाते. त्यामुळे चांगले सुसंस्कारित व्यक्तिमत्व घडविणे ही शिक्षकांची जबाबदारी राहते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास शिक्षकाला करायचा असतो. समाजामध्ये ज्या चांगल्या बाबी आहेत त्याचेच प्रतिबिंब त्याला शाळेमध्ये उमटवायचे असते. जे वाईट आहे त्या वाईटापासून या बालकांना दूर ठेवायचे असते. विद्यार्थ्याचा कल, अभिरुची, क्षमता जाणून घेऊन त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे असते. समाज हा परिवर्तनशील घटक आहे. समाज परिवर्तनाचे कार्य यशस्वीपणे करण्यासाठी शाळांनी आपल्या ध्येय, उद्दिष्टे, धोरणे, कार्यपद्धती यात बदल करावयाचा असतो. सामाजिक गतिमानता प्रवाही ठेवण्यासाठी शाळांना विशेष प्रकारचे कार्य करावे लागते व प्रयत्नशील असावे लागते. आपल्या देशातील परिस्थितीचा, अडचणीचा अभ्यास करावा लागतो. त्यानुसार अभ्यासक्रम ठरवावा लागतो. त्यात वेळोवेळी आवश्यक ते बदल करावे लागतात. अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तक, मूल्यमापन यासंबंधी संशोधन करावे लागते. सामाजिक गतिमानता प्रवाही ठेवायची असेल तर समाजाची परिस्थिती, विशेषतः त्यातील बदल अधिक तर्काधिष्ठित बनण्याचा जागतिक दृष्टिकोन, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार, गुणवत्ता या क्षेत्रात करावयाच्या प्रचंड कार्याचे शिक्षकास असलेले आव्हान लक्षात घेऊन कार्य करावयास हवे. या संदर्भात शिक्षण तज्ञ JP नाईक यांनी सुचविलेला कार्यक्रम सामाजिक गतिमानता प्रवाही ठेवू शकेल. शिक्षण तज्ञ JP नाईक हे म्हणतात, भारतातील शैक्षणिक नियोजन या त्यांच्या पुस्तकात 9 कलमी कार्यक्रम सुचविला आहे. यात लोकशाही, निधर्मी वृत्ती, आर्थिक विकास, शास्त्र आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक पुनरुज्जीवन, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता,
शिक्षणाची समान संधी, कुशाग्र बुद्धीच्या मुलांचे शिक्षण, वंचितांना विशेष सहाय्य या बाबींचा समावेश आहे. यासाठीच नवोदय विद्यालयाची निर्मिती झाली.